एनसीपी शरद पवार गुट के दीपक सावंत ने चुनाव आयोग के बयान को गलत बताते हुए कहा कि एनसीपी शरद पवार की ही है और हम शरद पवार के साथ आज भी थे, कल भी थे और हमेशा रहेंगे। आइए जानते हैं एनसीपी विभाग प्रमुख दीपक सावंत ने चुनाव आयोग के फैसले को लेकर क्या कहा। निर्णय भाजप आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेबांनी हे सगळं केलं कारस्थान। हे अजित पवारांना हे चिन्ह मिळूच शकत नाही, कारण अजित पवार ही मूळ पार्टी शरदचंद्र पवार साहेबांची आहे। तुम्ही लहान मुलाला विचारलं ना की घड्याळ कोणाचं आहे, राष्ट्रवादी कोणाची आहे, तुम्हाला कोणी सांगेल ती शरद पवार साहेबांची आहे। पण शरद पवार साहेबांचं घड्याळ गेलं किंवा नाव गेलं तरी पण आम्ही साहेबांसोबत आहोत। साहेबांचा फोटो असेल ना आणि नाव त्याच्यावर हा पक्ष चालणार आहे आणि गोरगरिबांचा हा पक्ष आहे। आज साहेबांना धोका दिला अजित पवारांनी, हे सगळं चुकीचं काम केलं आहे आणि अजित पवारांनी विश्वासाचा घात केला आहे। लोकांच्या आता घराघरात हे कळलं की लोकांना हे अन्याय झाला आहे। पवार एवढं पक्ष वाढून पण चिन्ह गेलं, पक्ष गेलं, आज अजित पवारांनी हे केलं चुकीचं आहे। घरोघरी सगळ्यांना माहीत पडलं याचा फटका इलेक्शनला अजित पवारांना मिळणार आहे। हे चुकीचं झालं, पवार साहेबांना हे जे केलं आहे एवढ्या 84 वयात ते चुकीचं केलं। आज आम्ही हा पक्ष जो वाढवला आहे चेंबूर तालुक्यामध्ये, आमचे मार्गदर्शन रवींद्रजी पवार साहेब आणि शरद पवार यांच्या नावावर हा पक्ष चालला आहे आणि तळागाळात काम होतं लोकांचं, असं नाही की कुठलं काम होत नाही ते। असं म्हणणं आहे की शरद पवारांनी अजितदादाला जे काही म्हणजे नसून त्यांच्याकडे त्यांना लहानाचं मोठं केलं आणि सर्व त्यांना पदं दिली। ते पदं देऊनही त्यांनी त्यांच्या विरुद्ध गद्दारी केली, त्यामुळे आणि त्यांनी पक्ष आणि चिन्ह दोन्ही त्यामध्ये घेतले। त्यामुळे ॲक्च्युली सगळे लोक त्याच्यावर नाराज आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांचा पराजय होईल आणि शरद पवारची पार्टी निवडून येईल असे माणसात प्रतिमा एकदम मलिन झालेली आहे। ज्या प्रकारे अजितदादांनी काकाचा घात केला, पुतण्या म्हणून एवढं मंत्रिपद दिली, त्यांना मोठं केलं, त्याच पुतण्यानं आज पक्ष हिरावून घेतला आणि घड्याळ चिन्हही हिरावून घेतलं। आज प्रत्येक महाराष्ट्रात, प्रत्येक देशात हळहळ, सामान्य माणसातून हळहळ व्यक्त होत आहे की या पुतण्यानं काकाचा घात केला, पक्षाचं नाव पण हिरावून घेतलं आणि पक्षाचं चिन्हही हिरावून घेतलं। आज भाजपशी संगनमत करून या अजितदादा गटानं पहिल्या देशावर ब्रिटिशांची राजवट चालू होती, पण आता अक्षरशः या मोदी आणि शाहची दुसरी ब्रिटिश राजवट या देशावर आणि सगळीकडे चालू आहे। सर्वांना CBI, इन्कम टॅक्स आणि ED या माध्यमातून प्रत्येकाला पक्ष फोडण्याचा आहे आणि पराक्रम चालू केलेला आहे आणि या भीतीपोटी सर्वजण त्या भाजप पक्षाशी संगनमत करून जात आहेत आणि आज खरोखरच आज सर्वसामान्यातून प्रतिमा मलिन झालेली आहे। आज शून्यातून पक्ष निर्माण केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज पक्ष हिरावून घेतलेला आहे आणि त्यांचे चिन्ह हिरावून घेतलेलं आहे। या प्रकारचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 153 वार्ड अध्यक्ष महादेव शिंदे या नात्याने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमचे राष्ट्रवादीचे सन्माननीय तालुकाध्यक्ष दीपक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेंबूरचे महाराष्ट्र सरचिटणीस सन्माननीय रवींद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत आणि इथून पुढेही काम करणार आहोत। आम्ही सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या खंबीरपणे पाठीशी आम्ही उभा आहोत आणि इथून पुढेही आम्ही काम करणार आहोत।